उदगीर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून यूथ पॅन्थर संघटनेने या कामावर गंभीर आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे। शहरात सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत यूथ पॅन्थरच्या वतीने प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे। मात्र प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे। यूथ पॅन्थरच्या वतीने दिनांक 20 जुलै 2026 रोजी उदगीर नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आलं होतं। या निवेदनात भुयारी गटार योजनेच्या कामातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आलं होतं। शहरातील गटारांचे पाणी व्यवस्थितपणे बाहेर काढण्यासाठी ही योजना अवलंबली जात असली तरी प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत असल्याचे नमूद करण्यात आले होते। कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही करण्यात आला होता। या प्रकरणी पुढील काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या। भुयारी गटार योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधित अभियंता, कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यातील संभाव्य आर्थिक संबंधांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच संबंधित उपअभियंत्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। याशिवाय रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर करण्यात येणारे पॅचवर्क अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे रस्ते उंच खोल होत असून पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गतिरोधक उभारले जात असल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला। या सर्व बाबींकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती। मात्र या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही असा आरोप यूथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळेच दिनांक 4 ऑगस्ट 2026 पासून उदगीर नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं। मंगेश संग्राम सूर्यवंशी आणि सुनील शिवराज कांबळे हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणावर ठाम आहेत। प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे। तसेच प्रशासनाने तातडीने याची दखल न घेतल्यास आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप दिले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। दरम्यान शहरातील नागरिकांमध्येही या कामाच्या दर्जाबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। उदगीर शहरामध्ये सुरू असलेले भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे। यूथ पॅन्थर सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 4/8/2026 रोजीपासून आम्ही मुख्य अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आमचे आमरण उपोषण सुरू आहे। भुयारी गटारीचे काम नागरिकांच्या हितासाठी नसून गुत्तेदार व इंजिनियर अधिकारी यांचे घरे भरून घेण्यासाठी हे काम सुरू आहे। या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आम्ही आमचे आमरण उपोषण सुरू आहे। या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे। तात्काळ हे काम थांबवण्यात यावे आणि गुत्तेदार इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यात यावी। हे काम बंद नाही झाल्यास, कारवाई नाही झाल्यास आमचे आमरण उपोषण आपल्या कार्यालयासमोर सुरू राहील। याची प्रशासनाने दखल घ्यावे ही विनंती।